नमस्कार मित्रांनो, 2026 नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे येणारं वर्ष खरं तर महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे. मुंबई महानगरपालिकेसहित 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण एक सशक्त संघटन उभं करून या सगळ्या निवडणुका लढत आहोत. काही ठिकाणी आपण आघाडी केलेली आणि काही आपण स्वबळावर लढत आहोत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जास्त चर्चेत आलेली आहे, कारण इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आपण आघाडी केलेली आहे. सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे बसून घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे मीडिया, सोशल मीडिया ह्याच्या माध्यमातून काही बातम्या ज्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की कुठेतरी कार्यकर्ते नाराज आहेत, नेत्यांमध्ये नाराजी आहे, धुसफूस आहे, दोन्ही पक्षामध्ये बेबनाव आहे, हा नितांत खोट्या अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. खरं म्हटलं तर आज भाजप असो किंवा त्यांचे सगळे आजूबाजूचे मित्र असो, हे ह्या आघाडीमुळे घाबरलेले आहेत. कारण कुठेतरी दोन मोठ्या शक्ती एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये आता सत्ता घेऊ शकतात, ही कुठेतरी आपल्याला दिसत आहे. मुंबई महानगरपालिका का महत्वाची? मुंबई ही फक्त महाराष्ट्राची राजधानी नाही, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इकडच्या सगळ्या समूहांना एकत्रित घेऊन लढत असताना हा विजय आपल्याला जास्त सोपा आहे. कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्याच जनतेला हे आवाहन राहील की अशा कुठल्याही चुकीच्या बातम्यांना आपण बळी पडू नये. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची ही जी आघाडी आहे ही भक्कम आहे. एकत्रितपणे आपण ही निवडणूक अगदी ताकदीने लढणार आहोत आणि एकत्रितपणे सगळी प्रचार यंत्रणा, प्रचार सभा आपण घेणार आहोत. खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सातत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रयत्न केला आहे की वंचित समूहांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये कुठेतरी स्थान मिळावं आणि तेच स्वप्न या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांना विशेषतः विनंती राहील की पुढचे 15 दिवस आपली बाकी सगळी कामं बाजूला ठेवून आपला वॉर्ड, आपली गल्ली, आपला बूथ आपण सांभाळावा आणि ह्या आघाडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिथे कुठे निवडणुका आता होणार आहेत तिथे लातूर असो जिथे आपण पुन्हा काँग्रेस सोबत आघाडी केलेली आहे, नांदेड असो जिथे काँग्रेस सोबत आघाडी केली, किंवा इतर सगळ्या महानगरपालिका जिथे आपण आघाडी किंवा एकटे लढणार आहोत, तिथे सगळीकडे आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करावी आणि वंचित बहुजन आघाडीचा हा झेंडा सगळ्या महानगरपालिकेमध्ये कसा फडकत राहील याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.